मीरा रोडमध्ये सर्वात प्रथम मी एक स्पष्ट करतो की मी इकडे कुठला आमदार किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाही आहे। मी एक हिंदू म्हणून माझ्या हिंदू समाजाबरोबर उभं राहण्यासाठी, हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी, सकल हिंदू समाज बरोबर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। हा दौरा कुठला राजकीय नाही आहे, पण माझा समाज, हिंदू समाज, त्याला जे काय वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे, त्याला जे आव्हान जे दिलं जात आहे, त्यासाठी मीरा रोडच्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो की तुम्ही बिलकुल घाबरण्याची गरज नाही। आपल्या राज्याचे गृहमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी आहेत। देवेंद्र फडणवीसजींच्या ह्या सगळ्या घटनेवर फार बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि जे जे काय इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान जे काय मस्ती करतायत नयानगरमध्ये, त्यांना असं वाटतंय की तो नया पाकिस्तान बनवून तिथे ठेवलाय। या कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही हे स्पष्ट संदेश देण्यासाठी आज आमचा हा दौरा इथे लागलेला आहे। मी काही पीडित कुटुंबांना स्वतः भेटलेलो आहे। एवढी यांची हिंमत आहे की आमच्या बजरंगबलीच्या फोटोवर तोंडात बोट घालून उलटी करण्याची हिंमत हे लोकांनी केलेली आहे। आमच्या माता भगिनी ज्यांचा त्या दिवशीच्या मोर्चामध्ये काही संबंध नव्हता, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं आणि मारताना त्यांना हे सांगितलं गेलं की अब क्या तेरा राम बचाने आएगा क्या। मी या जिहाद्यांना सांगतो, तुम्ही माझं ऐकत असाल, हा व्हिडिओ सगळीकडे मुद्दामून बघा। यापुढे अशा पद्धतीने कोणालाही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला वाकड्या नजरेने पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता न करता इथे तमाशा करण्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने इथे येऊ। नयानगरचे कोणीही लाड यापुढे करणार नाही। मी आता पोलीस आयुक्तांना पण सांगितलंय की तिकडचे बॅरिकेड 24 तासमध्ये हटवले पाहिजे आणि 24 तासमध्ये अगर ते बॅरिकेड हटवले नाहीत तर आम्ही स्वतः तिथे जाऊन बॅरिकेड तिथे हटवून टाकणार आणि आम्ही तिथे रस्ता मोकळा करणार। तो जो काय एक मुलगा जो पकडला गेला त्याचा व्हिडिओ फिरतोय बघा सगळीकडे, कोणाकडे असेल तर जरा दाखवा तो व्हिडिओ। द्या जरा एक कोणीतरी दाखवा मला जरा। मुद्दामून दाखवायचं आहे की त्या व्यक्तीचा विषय नाही आहे, तो जे काय बोलतोय त्या व्हिडिओ मध्ये। हे जे काय तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाही आहे, पण ही जी काय मानसिकता आहे, ही जी काय वृत्ती आहे, ही आम्हाला ठेचून काढायची आहे। हा जो काय आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे, तो पहिलाच बोलतोय की इथं बॅरिकेड लागणार आहेत आणि तसे बॅरिकेड लागलेले आहेत। तो पहिलाच बोलतोय का यूपी समझ के रखा है क्या। म्हणजे इकडचे जे काय पोलीस आहेत तो त्या नयानगरचा जो पियायला सांगीन, तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना ते आता वेगळी जिरवण्यासाठी यावेळीचं अधिवेशन येऊन दे, आम्ही दाखवतो तुला तुझे ते जिहादी तुला वाचवायला येतात काय। एका वर्षामध्ये त्या नयानगरमध्ये 35 मुलींचं धर्मांतर झालेलं, हिंदूंचं 35। तिकडचा राहणारा जो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये आहे। केसेस होतात, हिंदू संघटनेवर केसेस होतात, हिंदू समाजाला टार्गेट केलं जातं। त्या दिवशी पण तो लाठीचार्ज झाला। काय चूक होती त्या हिंदूची जे काही 22 तारखेला तिथे बाहेर निघाले होते। 22 तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता। मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे धिंगाणे घातले, तुमच्या महिलांना आम्ही थांबवून त्यांना विचारलं
कि अभी क्या तेरे को तेरा ऊपर वाला बचाने आएगा क्या? मग चालेल क्या तुम्हा लोकांना? हा, रील बनवले जात आहेत. रील मी दाखवले आता पुलिस कमिश्नरना कि 10 मिनट के लिए पुलिस को छुट्टी दे दो, जंग छिड़ गई है, असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विटरवर टाकतायत. म्हणजे एवढी हिंमत? या देशात या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार. इकडे तिकडे नयानगरमध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे आधार कार्ड चेक केले जात होते. आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे त्या नयानगरचे कोणाचे लाड होतात. अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवलंय, आम्ही असं ऐकलं अतिक्रमण हटवतायत. यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाहीत तर मग बुलडोजर आम्ही पण इथे आणू शकतो. आणि असे बुलडोजर ते चालू ना की मग परत कोण बुलडोजरकडे क्या? मग चालेल क्या तुम्हा लोकांना? हा, रील बनवले जात आहेत. रील मी दाखवले आता पुलिस कमिश्नरना कि 10 मिनट के लिए पुलिस को छुट्टी दे दो, जंग छिड़ गई है, असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विटरवर टाकतायत. म्हणजे एवढी हिंमत? या देशात या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार. इकडे तिकडे नयानगरमध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे आधार कार्ड चेक केले जात होते. आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे त्या नयानगरचे कोणाचे लाड होतात. अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवलंय, आम्ही असं ऐकलं अतिक्रमण हटवतायत. यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाहीत तर मग बुलडोजर आम्ही पण इथे आणू शकतो. आणि असे बुलडोजर ते चालू ना की मग परत कोण बुलडोजरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. असे बुलडोजर सगळीकडे चालून येऊ, सगळी माहिती आमच्याकडे आहे. म्हणून हे सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आत्ताच सांगितलेलं आहे, तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे, आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे. तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना आम्ही आमच्या ह्याच्यातून दाखवतो, तुम्हाला कृतीतून दाखवतो. विधानसभा आहे, मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले ना मग रडत बसायचं नाही, तेव्हा मग ते जिहादी वाचवायला येणार नाही. म्हणून ह्या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो. पोलिसांशी जे बोलायचं होतं मी आणि माझे अन्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते होते बरोबर, त्यांनी पोलिसांना जी पाहिजे होती ती माहिती परत दिली आहे. मला सांगितलं गेलेलं आहे की परिस्थिती बदलणार. आता आम्ही नजर ठेवून आहोत, परिस्थिती बदलली नाही तर मी पुढच्या वेळी सांगून येणार नाही. आणि पुढच्या वेळी न बोलता नयानगरमध्ये जाऊन उभा राहीन. मलाही बघायचं आहे कोण मस्ती करतो का. वो बोलता है कि तुम्हारा राम क्या नयानगर में आया था, उसके लिए पुलिस वाले को क्या जवाब था? कुछ नहीं, उसको उन्होंने हमको बोला कि हमने उसको अरेस्ट किया, मगर मैं बोला कि ये एक आदमी का सवाल नहीं है ना, मगर ये जो उसकी मेंटालिटी है, उसका जो कॉन्फिडेंस है कि मैं कुछ भी करूंगा तो भी मेरे को कुछ होगा नहीं, इसके खिलाफ आज हम लोग इधर आए. इसके खिलाफ पुलिसों को खड़ा रहना चाहिए. ये कॉन्फिडेंस उसको आता कैसे है? डर अगर उसके अंदर नहीं रहेगा ना तो डर पैदा करने का काम हमारे पुलिस का डिपार्टमेंट में करना चाहिए. वरना हम हिंदुत्ववादी कार्यकर्ता ना सक्षम है डर पैदा करने के लिए. गिने चुने 15-20% लोग हैं, हम 80% लोग हैं, इतना याद रखना चाहिए. सर, नयानगरमध्ये जी तोडक कारवाई पालिकेमार्फत झाली त्यावरती काय? माझ्यावर उपकार केला पालिकेने. पालिकेला अगर ते जमत नसेल ना, त्या आयुक्ताला जमत नसेल, खुर्च्या गरम करायची असतील ना तर खुर्ची सकट त्याला कुठेतरी पाठवायला पाहिजे. मग सर हिंदी में सर दिनेश जी, यहाँ पे आप देख सकते हो कि रविवार के दिन जो है काफी घटना जो है मीरा रोड भाईंदर के इलाके में हुई है. आज आप सीपी ऑफिस में आए हो, क्या कारण है, किस तरीके से इन सारी चीजों नहीं, ऐसा है कि जो परिस्थिति इधर है वो परिस्थिति में जो हमारा इधर रहने वाला जो हिंदू समाज है वो डर के माहौल में है. उनको ऐसा लगता है कि पुलिस उनको बचा नहीं पा रही है. जो उस दिन जो लाठीचार्ज हुआ वो हिंदू समाज के ऊपर होना नहीं चाहिए था, क्योंकि मस्ती वो जिहादियों ने पहले किया है. ये जो रोहिंग्या और बांग्लादेशी लोग जो ये नयानगर में रहते वो इधर आके अगर उनको दंगा करना है, हमारे बहनों को उसने रोका और हमारे बजरंगबली के फोटो के ऊपर उल्टी करके निकला है.
थूका है उसके ऊपर, और तेरा राम तेरे को बचाने आएगा क्या? अल्लाह अकबर। ये सारा जो अगर तुमको इधर करना है ना, तो वो नया नगर क्या नया पाकिस्तान नहीं है। फिर उधर क्या करना है, कितना बुलडोजर उधर चलाना है ना, हमको अच्छी तरह से मालूम है। इसलिए पुलिस ने अपना काम, अगर पुलिस करना नहीं चाहती, पुलिस को अगर उनके वजह से हमारे होम मिनिस्टर जी का अगर बदनामी हो रहा है, तो इन सब पुलिसों को आगे क्या करना है ना, हम अभी कल देवेंद्र जी को और होम मिनिस्टर को मिलके ये सारी इंफॉर्मेशन देने वाले। ये जो मस्ती चालू है, मैं उन विटनेस को जाके मिलके यहाँ आया हूं। तो इसलिए अगर ये परिस्थिति बदली नहीं, तो आगे अगर जंग छेड़नी है ना, तो उसके लिए भी हम लोग तैयार है। इसलिए वो समझ जाए। तो दंगलीमध्ये पण होता, मी पण मला पण पाहिजे की तो लवकर सुटावा। पोलिसांचं काय फेल्युअर असं वाटतं का तुम्हाला या संपूर्ण? पोलिसांच्या फेल्युअर पेक्षा मला हे 2-3 सडके आंबेच आमच्या डिपार्टमेंटचं नाव खराब करतायत। म्हणजे म्हणून मी बोलतो की त्यांनी लवकर बेल घ्यावं। आम्ही थांबलोय, मस्ती उतरवण्यासाठी आम्ही थांबलोय। तर पोलीस कमिशनरची भेट झाली आहे, ज्या प्रकारे आवडली आहे ती कुठेतरी त्यांची पूर्वतयारी असल्याचं नक्की आहे। मला जे विटनेस लोकांनी सांगितलं, ते लोक 100 200 लोक बाहेर आले, आणि आता पोलिसांकडून 13 लोक 10 लोक अशी तुटपुंजी कारवाई चालू आहे। घटना घडली 21 तारखेला, अटक सुरू झाली 23 तारखेला। म्हणजे काय मध्ये काय इथे काय गोट्या खेळत होते काय? का नाही अटक केली त्या लोकांना? का लाड चालू आहे त्या लोकांचे? म्हणून ही सगळी परिस्थिती अगर बदलली नाही ना, मग होऊन द्या उद्या। तेच बोलतो, जंग छेडायचीच असेल ना, आम्ही लोक पण तयार आहोत। हे 10-15% इथे वळवळ करणारे आम्हाला 80% लोकांना काय नाही करू शकत। आता रस्ते बघा, मुलं बोलतायत की चलो नया नगर, आताच पाकिस्तान दाखवून त्यांना अगर पाहिजे असेल तर। आपकी मुलाकात हुई है, उन्होंने क्या आश्वासन दिया? सीपी सर ने आज देखिए ऐसा है, सीपी मेरे को आश्वासन दे उसके लिए क्या मैं इधर टाइम पास करने आया नहीं। सीपी को ये बताने आया हूँ कि ये जो परिस्थिति है वो बदलनी चाहिए। इसके वजह से डिपार्टमेंट का नाम खराब हो रहा है, इसके वजह से हमारे होम मिनिस्टर साहब का नाम खराब हो रहा है। ये अगर परिस्थिति बदलेगी नहीं, तो आगे क्या एक्शन लिया जाएगा ना। हमारी सरकार है, हिंदुत्ववादी विचार की सरकार है। इसके बाद अगर हमारे कोई भी कार्यकर्ता को टारगेट किया, हमारे ये दौरे के बाद मेरा एक भी हिंदुत्ववादी कार्यकर्ता को टारगेट किया ना, एक के ऊपर केस लिया, तो 24 घंटे में वापिस आऊंगा और इधर तमाशा हो जाएगा। ऐसा बोल के आया हूँ। इस प्रकार की चिटफुट घटना जैसे मिलतनगर में वगैरह हुई है, आयुक्त कार्यालयामधूनच म्हणताय की एकंदरित कामकाजावरती आयुक्तांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या याच्यावर आक्षेप घेतात, यांच्यावरती कारवाई होणार का उद्या? फडणवीस बघा तुम्ही, आज जी आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे ना, आम्ही फडणवीस साहेबांचे कान आणि डोळे म्हणून इथे बसलेलो आहे। त्यांना ही परिस्थिती, हे लोक एकतर्फी जी माहिती देतात ना, उद्या आम्ही त्यांना जाऊन जी सत्य परिस्थिती आहे ती आम्ही आमच्या साहेबांना, कारण का त्यांची बदनामी होते ह्या सगळ्या सडके आंब्यांमुळे। म्हणून जी माहिती आहे, जे विटनेसनी मला सांगितलं, ज्या पद्धतीने निरपराध लोकांना, त्यांची बिचाराची काही चूक नाही, नुसतं झेंडा लावला म्हणून त्या लोकांना अटॅक केलं गेलं। यावर आता बघा पुढे हे एक एक कसे घरी जातात। इस प्रकार के वीडियो मिलतनगर और पनवेल में भी आए, तो क्या वहाँ पर भी ऐसा है कि कल के 1-1.5 दिन में बहुत महाराष्ट्र में अलग अलग जगह पे इस तरीके के राइट हुए हैं। वहाँ के पुलिस कमिश्नर के और सब पुलिस डिपार्टमेंट के टच में हम लोग हैं। जिधर जिधर हम लोग को कार्रवाई करना है वो सब जगह हो जाएगी, चिंता मत करो, कोई छोड़ा नहीं जाएगा। ये क्या महाविकास आघाड़ी का सरकार नहीं है, उनको समझेगा अभी थोड़े दिनों में। सर, नया नगर को मिनी पाकिस्तान कहा जाता है, वो कहा खत्म हो जाएगा क्या? आप देखो उधर नहीं जय श्री राम का नारा लगेगा ना, तो मेरा नाम बदल देना। चला ठीक है। Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon, so you never miss any new updates.